नमस्कार मंडळी, स्वागत आहे सगळ्यांचं ब्लॉगमध्ये। तर आज आहे बघा 23 तारीख आणि संध्याकाळचे वाजले 5:30। आमच्याकडे चालू आहे पाऊस। काल पण पाऊस पडला होता आणि आज पण चांगला पाऊस चालू आहे। तर यावर्षी पावसाळा उशिरा चालू झाला, तर आता चांगला पाऊस पडला 2 दिवसापासून। तर आता आम्ही उद्या परवापासून पेरणी चालू करणार आहे। समू आता मस्त रिंगती पा आणि काही आधार घेऊन पलंगाचा वगैरे चालती पण, आणि तिचीच खेळती ती एकटी। आता बघा तिच्याजवळ कोणीच नाही आहे इथं, तिची मम्मी पण नाही आहे तिच्या बाजूला। आम्ही सगळे फक्त तिच्यावर लांबूनच ध्यान ठेवतो। हे असं दृश्य पा आपल्या घरासमोरचं बघा। आता सगळीकडे हिरवगार होईल, झाडं वगैरे सुकले होते। यावर्षी लयच कडक उन्हाळा होता पा। समूला लय पाय फुटले। समू काही एका जागी बसत नाही, सगळ्या घरात हिंटी आणि सगळ्याला चव पण राहिली बर का। हाव का? तर आज मी समूचं खाद्य आणलं पा। खाद्य म्हणजे तिचा संतुलित आहार आहे ना, सॅरेलॅक्स बी म्हणते त्याला। सॅरेलॅक्स नाही, हा पोषण आहार म्हण। हा काय म्हणशील? पोषण आहार। हा, तर याच्यात कसं प्रोटीन व्हिटॅमिन्स काय लागते लेकराला ते मिळतं। आता समू चपाती बी खाती, डाळ भात बी खाती, आणखीन आंबा खाती, केळी खाती, हा सगळं खाती ती। पण याच्यात कसं आहे प्रोटीन वगैरे, हा ताकद राहील ना अंगात, म्हणजे आजारी पडणार नाही। ते खायचं नाही बेटा। नरम काही आहे का त्यात देखील खायला? नाही नाही ना, ते घेऊन बघू का? मखानी, हा दे खा बाई। तिला तिच्या हाताने खायला खूप आवडू राहिला आता। हा, तिच्या हातात देऊन ती खाईल ना ती, तर ते आनंदाने खाती। ते असं तरी आपल्याला रडत पडत खाऊ घालायला लागतं, पण तिच्या हाताने छान खाती। तर हे बसलं 1165 मध्ये सामान सगळं। हा, तर याच्यामधले काजू बदाम पिस्ता बाकीचं अर्ध सामान सगळं ठेवून दिलेले आहे आणि अर्ध सामानाचं केलेलं आहे। तर आता हे किती दिवस पुरण तिला? आता हे 15 दिवस, म्हणजे 1 महिना। हा 1 महिना जातो। हा, 1100 रुपयाचं सामान तिला 1 महिना जातं। तर कसं आहे पण ताकद राहते। डॉक्टरचे खिसे भरल्यापेक्षा लेकराला खाऊ घाला पोटाला पोटभर, बरोबर आहे का नाही मा? मग तू खुशाल आहे का? हा मी खुशाल आहे। लय जोरात आला आहे ना? जोरात म्हणूनच पळत आले व्हिडिओ घ्यायला। काही दिसाना एकदम पांढरं दिसतंय सगळीकडे। हे बघा, आणि आमची वाळू बी वाहून गेली तर चपा कोपर, पण त्याला काही करू शकत नाही आहे ना। काही नाही करत त्याला। पाणी बघा ना किती तुंबलं, हे बघा। तर उद्या आम्ही लावणार आहे पहा कापूस सरकी। ह्या व्हरायटी आणल्या मी, नवनीत, कबड्डी आणि शक्ती प्लस, लवकर येणाऱ्या व्हरायटी आहे। समोर तू कोणता पुढे लावणार आहे उद्या? तू कोणता लावणार आहे? तो समोर कबड्डी लावणार आहे बघा। हा, आता वाजले पा 7:30 आणि सोनूची मम्मी म्हणी मला करायची म्हणी मुगाची डाळ, जाऊन कढीपत्ता घेऊन या म्हणे। खाली सगळा गारा आहे पाऊस पडल्यामुळं, त्याच्यामुळं बिगर चपलीचं यावं लागतंय मला। भेव वाटतंय काटा गिटा घुसाचं। तर बघू आता इकडं कढीपत्ता आहे का नाही। आलेलं आहे पा कावळा, पण थोडा निब्बर पाहिजे होता। काय करावं आता? एक दिवस सोन्याला सांगितलं कढीपत्ता घेऊन ये, ते चंदनचंच घेऊन आलं। चंदनचं झाड आहे पहा, त्याला वाटलं चांगले मोठाले पानं आहे, सारखंच दिसतं ना। हे कढीपत्ता आहे, हे चंदन आहे। आत्ता भेटलं पहा मला चांगला कढीपत्ता, हे पहा, वा वा वा, जसा पाहिजे तसा आहे। आता इथून तोडून घेतो मी जरसाक। वास पण आहे पहा, एवढा पाऊस पडला त्याच्यावर तरी त्याचा वास काही कमी झाला नाही। तर बघा किती भारी कढीपत्ता भेटला मला। आता वाजले पा 7:45 आणि मायच्या चालू आहे भाकरी। हा, बाजरीच भाकरी टाकू राहिले आज। हा, शेगडीवर जमते का मग भाकरी? हा, शेगडीवर जमते ना। हे बाय कसे नादर पोहे वाटे आहे का? चुलीवर कशा मस्त भाजल्या जाते मग। नादर वाटे, हा, चुलीवर लय खास होते। हो ना।
थोडी कडक भाज. हा कडक वाजते लगे. झाल्या पहा मायच्या भाकरी. 15 मिनिटात मायनं एकदम भारी भाकरी केल्या. हे बा पापुडा गिपुडा सगळा आहे त्याला, आहे ना मग? हा हे काय पापुडे त्याला हे आहे का? हो भारी आहे. तर आता भाकरी झाल्या. आता करणारे आम्ही मसुराचं वरण. आम्ही करणार होतो मुगाचं, पण मुगाची डाळ काही नाही आहे. तर आता तू स्वामिनीला सांभाळ आता थोडा वेळ, आहे ना? आता तुम्ही करा आता. हा सोनूची मम्मी करण आता. हा तर सोनूच्या मम्मीनं कढई ठेवली पहा गॅसवर. त्याच्यात आता तेल टाकते. तर सोनूच्या मम्मीनं 3 पळ्यात तेल टाकलं. तेल आपलं गरम होईल. आता काय टाकती? जिरं मोहरी. ते बघा नंतर टाकते त्याच्यामध्ये मी कांदा. तर आता मी त्याच्यात हिरव्या मिरच्या बी टाकून देते. आपला कांदा जरा तळला आहे ना. हा तर आता त्याच्यामध्ये लसण अद्रक टाकते. मिरची पण टाकून दिली आहे ना. हो मिरची पण टाकलेली. मिरची पण चांगली तळली पा. हा मस्त खम्मक तळू राहिला लगे मसाला. हा त्याच्यामध्ये कढीपत्ता पण टाकून देते. बस. आम्ही कोणत्याच भाजीत टोमॅटोचा वापर करत नाही. त्याला भाजी जर शिकाशी थंडी लागते म्हणते. थंडी म्हणजे चव कमी होती भाजीची. पण म्हणलं आज चला टाकून पाहू, आहे ना. लसूण अद्रकची पेस्ट तळली. आता टाकू राहिली सोनूची मम्मी मसाले. गरम मसाला आहे, धने पावडर आहे आणि हळद आहे. हा टॅमॅटो. आता याला छान पाणी सुटून शिजू द्यायचं. आता टॅमॅटो पूर्ण येऊन जाईल त्याच्यामध्ये बारीक. आणि हे चाललं आता मीठ. टोमॅटो नरम होईल आहे ना. हा इकडं माय समूचं खाद्य बनवून राहिली. काय गे हे तिथं खायचं आहे ना हे. आज की मिक्सर मध्ये काढल्याने गेलं ते आम्ही जे भाजलं होतं ते लाईट नसल्यामुळं. तर जे तुम्ही नाचणी सत्व आणलेले मुगाची डाळ आणि तांदळाच्या फ्लेवरचे ते मस्त होतं. ते आता आजच्या दिवस तेच खाऊ घालतो तिला 2 टाइम. टमाटर झालं नरम. हा झालं. तुम्ही बी अशीच करता का डाळ? कमेंट मध्ये नक्की सांगा. आता त्याच्यामध्ये मी 10 मिनिटं भिजलेली डाळ टाकू राहिली मसुराची. त्याच्यात एका गोष्टीची कमतरता आहे, ती म्हणजे मिरची पावडर. आपण काय करायला पाहिजे, 2च मिरच्या टाकायला पाहिजे होत्या, आहे ना. आणि थोडी मिरची पावडर टाकायला पाहिजे होतं का. भाजीला थोडा कलर आला असता ना. इकडं सोनूच्या मम्मीने पाणी ठेवलं गरम करायला. आणि याला मस्त आपण काय करणारी म्हणली तू? तुपाची फोडणी देणारी. तुपाचा तडका. बघू कशी लागते आजची मसुराची डाळ. ते बघा आता याच्यामध्ये मी छान एक गरम पाणी टाकते. आम्ही 2 ग्लास गरम पाणी टाकतोय. आणि आम्ही याला आता तुपाचा तडका देणार आहे. ही मंद आचेवर शिजू देऊ आता. डाळ एवढीच पुरीशी होईल का आपल्याला? हा बस होत. अजून शिजताना पाणी आटन ना. नाही बस होत. बस होत आहे ना. तर आपली डाळ आली पा शिजत. आता याला फोडणी द्यायची. तडका द्यायचा आहे ना. कशाचा तडका देऊ राहिली तू? तुपाचा. हा काय झालं, आम्ही टाकळी बांध आहे ना श्रीरामपूर तिकडं नगरमध्ये नाना भाऊच्या घरून तूप आणलं होतं. हो तर ते स्वस्त बी होतं आणि चविष्ट बी होतं. ओरिजिनल होतं ना घरचं. हा त्याच्यामुळे. तर आता झालं असं की तूप नाही आहे आम्हाला. ही कुशिक भरणी आणली 190 रुपयाची. ही लय महागी आणि तरी पण एवढी चव नाही त्याच्यासारखी. महाग तर आहे, पण सगळ्यात महत्वाचं तूप खाल्ल्यासारखं वाटत नाही. तर आता सोनूची मम्मी काय करू राहिली? त्याच्यात तूप टाकून घेते. बस का हो? टाक जर सर. 190 आहे ना. तूप का मग एवढी बरणी. खाया प्यायला विचार नाही करायचा. पोटाला कधीच काय म्हणते त्याला मारू नये. मारायचं नाही. सोनूज पप्पा म्हणले म्हणून थोडंसं जास्त तूप टाकलं मी. आम्ही त्याच्यात मिरची टाकायला पाहिजे होती, पण आम्ही लय मिरच्या टाकल्या भाजीत. भाजी आमची इतकी तिखट होईल ना मग तर आम्हाला खाल्लं जाणार नाही परत. हा त्याच्यामुळे आता तडक्यात काही वापरत नाही आम्ही. फक्त लसूण आणि जिऱ्याची फोडणी. हे तळतंय. याला पण हलवून घेते बघा भाजीला एकदा. तर इकडे शिजलेली बघा ताई आपली डाळ. हे बघा हा 80-90% शिजली. 90% तर शिजली. तर कलर आला मस्त आपल्या लसणाला. आला का मस्त कलर? मस्त कलर आला बघा. तो आता दम द्याला तिला.
वाव, वास आला बरं लसणाचा तुपाचा. मस्त वास आला आणि मस्त लागणार आहे बघा डाळ. चाल बरं, मला भूक लागली, वास आला तर. शिजलेली आपली डाळ आता लगेच खाली घेते आणि आम्ही जेवायला बसतो. बरोबर, चलो चलो. तर मंडळी या पा जेवाला. माव चाल लवकर. आता गेल्या पाणी आणायला माठामधलं. आणि लाईट बी गेली आमची इकडची. लाईट जात राहती, पावसाळ्याचे दिवस आहे. आता इथून पुढे असंच आहे बाई. बाजऱ्याची भाकर, वरण मसुराचं वरण. वाट बरं. मसुराची डाळ लय दिवसांनी खवरायला आपण आहे ना. सोनूच मम्मीला आवडत नाही मसुराची डाळ असं. पहिले लय करत होतो आपण, आता नाही लय दिवस नाही केली. बस झालं. एकाच गोष्टीची कमी राहिली, याला तर्री नाही आली. हे लोणचं आणलं म्या 25 रुपयाचं, पॅकिंग छोटी. घरात 2-3 किलो लोणचं आहे, पण ते आंबटच लय. मुरलेले त्याच्यामुळे आंबट लागतं. हा, आंबटच लय लागतं. तर आज मी समूचं खाद्य आणायला गेलतो, तर हे घेऊन आलो उघड रे याला. तर मी थोडंसं लोणचं बी घेतलं, कोणाला लागलं तर घ्या. मी आता करतो सुरुवात. तर मी तुम्हाला सांगतो आता चव कशी झाली मसुराची डाळ ते. डाळ नादर राहील. तूप टाकले का? हां, नादर राहील डाळ. नादर झाली. भारी झाली ना. भारी झाली. थोडी वेगळी लागू राहिली पण भारी लागू राहिली. तर चला करतो जेवण मग आता. आणि उद्यापासून असे छोटे छोटे व्हिडिओ येत राहणार आहे. आजच्या व्हिडिओत काही विशेष नव्हतं, पण ज्यांनी बी शेवटपर्यंत पाहिला त्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि कोणा शेवटपर्यंत पाहिला त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा. हा. तर या तर चला, धन्यवाद, बाय. बाय. तर बाजरीची भाकर आणि मसुराचं वरण खायला या. हा, भारी लागू राहील ते. अरे हा, तेच म्हणलं, बाजरीच्या भाकरी संग कवरवलं आपण, म्हणून चव थोडी वेगळी लागू राहिली. भारी लागू राहिली. हो, तर चला, धन्यवाद, बाय बाय. बाय.